काही सांगायचं म्हणजे नवरा असं भेटले मला काही सांगावं मला त्याचा काय दोषी चिकणी पोरगी दिसली टप्पन उठलं मशीन बांधायला सुटलं त्यालाही वाटलं आईस्ता भ्रमरच कोठी नाही घ्या संधी साधून पण त्याला काय माहिती रॉंग नंबर आहे म्हणून वाटीला पाटा हळद वाटीला पाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदी रे उठा काय म्हणतात महाराज हळद वाटीला पाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदीने उठा एक मेन प्रश्न आपल्याला अवगुण शोधायचा आहे अवगुण कशाला म्हणते तर सांगू सुसरावी अशी सुंदर जागा किती रिकामी आहे तरी सुद्धा माणसं आजूबाजूला तंगडे लंकोळ बघतात नाही का लक्षात घ्या महाराज म्हणतात तो तुमचा दोष नाही जोपर्यंत माणसाच्या अंगातला अवगुण जात नाही तोपर्यंत संतांच्या संगतीमध्ये कसं बसावं याची किंमत मात्र माणसाला कळत नाही म्हणून हळद वाटीला पाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदी रे ओटा आणि बाबा रे बाबा नुसता भामट्यावाली पाहतो रे बाबा बाबा रे बाबा येतो ना माझा लगीन मैशाला महाराज तुम्ही काहीतरी वेगळं आणि विचित्र बोलावली असा निश्चित तुमचा गैरसमज होईल माईबाप परंतु जे शुद्ध नाथांच्या गाठ्यामध्ये आहेत तेच सगळं माझ्या माथ्यातलं कुठल्याही प्रकारचं सांगणार नाही सांगण्याचा मला अधिकार नाही लक्षात ठेवा बाईबाप भारूड म्हटले की लोक सोंग ढोंग आणि करमणुकीचा प्रकार म्हणजे भारूड समजतात म्हणून तर माणसं असे तंगड्या लंकळून बसतात नाही का तुम्ही जोपर्यंत नीट बसत नाही तोपर्यंत तुम्हाला कोरडे इंजेक्शन दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा परंतु मायबाप सोंग ढोंग आणि करमणुकीचा प्रकार म्हणजे भारूड नाही काही माणसं तर म्हणतात संप्रदायामध्ये सोंग घ्यायला परवानगी नाही असं होतं तसं होतं परंतु आम्हाला आमची माऊली परवानगी देते काय परवानगी देते माऊली जाई शिवाव रुपयांची राव राजा राणी श्री पुरुष भाव नाही म्हणी प्रिलोक संतागरे सोयी गरिबी बहुरूपच्या मनामध्ये ही स्त्री आहे का पुरुष आहे हा भेदभाव नसतो परंतु तुम्हाला सर्व संत महात्म्यांना एकत्रित आणण्याकरता हे बहुरूप घ्यावं लागतं म्हणून हे नुसतं बहुरूप म्हणजे भारूड नाही आणि जो नुसतं या वरच्या बहुरूपाला बोलतो ना माईबाप तो गाढव असतो असे आमचे नाथमहाराज म्हणतात कारण गाढवाला सोन्याच्या ताटामध्ये जेवायला वाटलं तरीही गाढव खात नाही गाढवाला चांदीच्या ताटामध्ये जेवायला वाटलं तरीही गाढव खात नाही आणि गाढवाला साधं पत्र्यावरती जेवायला वाढलं तर गाढव काय करतं अन्न खाली सांडतं आणि पत्रही उचलून घेतो तसा आमचा समाज आहे नाथ महाराजांनी सुंदर असा भागवत लिहिला सोन्याच्या ताटामध्ये जेवायला वाढलं आम्ही कधी भागवत असताना सोन्याच्या ताटामध्ये कधी जेवण केलं नाही माऊलीने सुंदर अशी ज्ञानेश्वरी लिहिली चांदीच्या ताटामध्ये जेवायला वाढलं आम्ही कधी ज्ञानेश्वरी वाचले चांदीच्या ताटामध्ये कधी जेवण केलं नाही पुन्हा नाथ बाबाने ही सोंग रूपी पत्रोळी तयार केली आणि त्यात रुपकाचं अन्न भरलं परंतु बाईबाप आमच्यासारख्या गाढवाने ते अन्न खाली सांडलं आणि एकच डोक्यात ठेवलं कसं नाचतो कसं साड्या फेडते याला भारूड म्हणत नाही काय गुणला शिवरली रंगा परिसर नुसतं वरच्या रंगाला बोलू नका माहितात आतमध्ये काय रस शिरपलं हे जाणून घ्या तर भारूड आहे नागोनवरा नागी नवरी कोण हा नागोनवरा जरी नाथांचे शब्द
तुम्हाला ऐकायला विचित्र वाटत असले माहिती पण अर्थ फार मार्मिक आहे. एकदा की हा आत्मा हा देह या कुडीला सोडून गेला महाराज. या आत्म्याला कुठल्याही प्रकारचे कपडे नसतात म्हणून माझा मी आत्म्याला नागोनवरा आणि बुद्धीला नागिनवऱ्याची उपमा नाथ वर्गाने दिली. म्हणून नागोनवरा नागिनवरी दोघे बाई झाल्या चराचरी. आणि बाबा रे बाबा त्याच्या डोक्यात एकच खटकाय केव्हा लग्न लागत आहे का. बाबा रे बाबा येतो ना माझा लगीन लावा. नागनवऱ्याने नवरी नेशिली. नागनवऱ्याने नवरी नेशिली. नागनवरीने नवरा विडीला. हे पण तुम्हाला ऐकायला अवघड नाही का. परंतु नागनवरा म्हणजे संसार. नागी नवरी म्हणजे माया. समजलं तुम्हाला. नागनवरा म्हणजे संसार. महाराज हा संसार असा आहे. तुम्ही आम्ही सर्वजण संसारी आहोत. रात्रंदिवसाचे कबाड कष्ट करीत आहोत. पण मला सांगा असं झालं का आपल्या गावामध्ये सप्ताही आता 7 दिवस हा संसार करायचाच नाही किंवा हा संसार अगोदरच आटपून घेऊ 8 दिवस संसार करायची गरज नाही असं घडलं का हो. संपला का तो संसार नाही संपला. नागवा म्हणजे मोकळा. किती करा रात्रंदिवसाचा करा मला तो संसार मात्र संपत नाही असा कठीण संसार आहे. महाराजांनी सुंदर या संसाराचं वर्णन केलेलं आहे. संसार दुःख मोळा विश्रांती नाही कोठे रात्रंदिवसाचा माळा. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवसाचा माळा. समखेतलो बसूनी पती लागली उडाळा. समखेतलो बसूनी पती लागली उडाळा. मी केलं जाऊ दृष्टी होईला निर्माण. अंधला दृष्टी देता त्याची नाम मी उच्चारी. कठीण संसार महाराज. किती करा दिवसात तक्रार मार तो संसार मात्र संपणार नाही. हा संसार तुम्हा आम्हाला संपवणार आहे म्हणून तो संपणार नाही. आणि आतापर्यंत या संसाराने कितीतरी पिढ्या पिढ्या संपवल्या म्हणून तो संसार मात्र संपणार लक्षात ठेवा. मग इतका काही कठीण संसार असताना सुद्धा महाराज तुम्ही आम्ही या संसाराला मिनिटावर विसरत नाही आणि या संतांच्या संगतीचा लाभ घेत नाही का. मग मला सांगा अरे रात्रंदिवसाचा हा संसार करून नेमकं तुमच्या आमच्या संगती शेवटच्या क्षणाला काय आहे. कवडी मात्र काहीच नाही. मग ती मशाल मारत असं का म्हणता कवडी मात्र संगती काहीच नाही म्हणून. ही मी माझ्या माथ्यातलं सांगत नाही. आमचे तुकडोजी महाराज गाठ्यातून सांगतात. काय सांगतात महाराज. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई नरासारखा नरजन्मा तू आला संसारा. गेरे गेरे हरी नाम गे माया सारी सोडून गे. गेरे गेरे हरी नाम गे माया सारी सोडून गे. हात लावून नशिबाला तू रडता धाई धाई. संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी. संसार केला घाई तरी अंगाची झाली नाही. संसार केला घाई तरी अंगाची झाली नाही. आयुष्य गेले
नाम नाही ना गेरे गेरे हरिनाम गे माया सारी सोडून रे गेरे गेरे हरिनाम गे माया सारी सोडून रे हात लावून नशिबाला तू रडतो धाई धाई संसाराच्या पायी 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 महाराज संसार केला घाई साऱ्या अंगाची झालेला ही आयुष्य गेली हातपाय थकले मुखी राम नाम नाही राम नामाला विसरलो परंतु या संसाराला मात्र मिनिटभर विसरलो नाही का विसरलो नाही कशासाठी विसरलो नाही का रात्रंदिवसाचा संसार केला कशासाठी केला पैशासाठी केला नाही का पैशासाठी परंतु महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात तू म्हणशील पैसा ऐका हा येथेच राहील सडका तू म्हणशील पैसा ऐका हा येथेच राहील सडका एक मातीचा मडका गेरे गेरे हरिनाम गे माया सारी सोडून रे गेरे गेरे हरिनाम गे माया सारी सोडून रे हात लावून नशिबाला तू रडतो धाई धाई संसाराच्या पायी 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 आजीबाई कार्यक्रमात मध्ये उठू नका सर्वांना विनंती आहे अशी जर कार्यक्रमात उठल्या तर मी म्हणत नाही आमचे तुकाराम महाराज तुम्हाला काय म्हणतात सांगू हरिनामाला विसरली गाडो कुंभाराची झाली हरिनामाला विसरली गाडो कुंभाराची झाली गाडो कुंभाराची झाली हरिनामाला विसरली गाडो कुंभाराची मध्ये उठू नका अशा जर उठल्या ना मी म्हणत नाही तुकाराम महाराज काय म्हणतात सांगू सांगतोच म्हणजे तुम्हाला थोडस दोष बसल शास्त्राचा म्हणजे तुकाराम महाराजाच्या गाथेतला दोष माझ्या मनाचा नाही बरं का माफ करून सांगतो पण एकदा सांगितलं तर माझ्या चरण म्हणजे तुम्हाला बरोबर गुण येईल सांगू उठून जाणाऱ्यांसाठी सांगतो बघा बसणाऱ्यांसाठी नाही उठून जाणाऱ्यांसाठी सांगतो जी उठून जातील ना त्यांना महाराज काय म्हणतात सांगू आता हिला कसलंच चोळी लुगडा काय म्हणतात महाराज आता हिला कसलंच चोळी लुगडा इथं सदा काटा डोंगानं उघडा ऐकायला अवघड वाटलं नाही का परंतु महाराज डोंगान उघडं म्हणजे महाराज म्हणतो तो या संतांच्या संगतीमध्ये मदत उठून पडतो तो या हरीच्या नामा वाचून वंचित पडतो मग तिथं डोंगान उघडं पडतं कशामुळं हरिनामाला विसरली गारो कुंभाराची झाली हरिनामाला विसरली गारो कुंभाराची झाली तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहिलं सडका मेल्यावरती आपल्या बरोबर एक मातीचा मडका बाबा अरे हा पैसा लाखो रुपये कोट्यावधी करोड रुपये महाराज कमवले ना अरे पत्त्याच्या कॅट सारखा हा पैसा तुम्हाला पिसायचा आहे आणि इथं तर ठेवून निघून जायचा आहे नाही का तो पैसा जो तुमच्या आमच्या संगती नाही महाराज तरी सुद्धा तुम्ही आम्ही पैसा कमवल्याशिवाय राहत नाही कशासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या बायका पोरांसाठी नाही का परंतु महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर मणके फोडतील तुझ्याच डोक्यावर गेरे गेरे हरिनाम गे माया सारी सोडून गे गेरे गेरे हरिनाम गे माया सारी सोडून गे हात लावून नशिबाला तू रडतो धाई धाई संसाराच्या पायी 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 संसाराच्या पायी
बायका पोरं हे तुझ्या मागचे चोर तू म्हणशील बायका पोरं हे तुझ्या मागचे चोर मेल्यावरती मडके फुटतील तुझ्याच डोक्यावर बाबा. हे बायका पोरं सुद्धा तुमची नाही. मग तुम्ही मशाला मारत असं का म्हणता तुम्ही नाही का? बायका पोरं तुमची नाही म्हणजे ती मशाला असं का म्हणता? बरोबर आहे का नाही? सांगू तुम्हाला, पोरं तर तुमची नाहीच. कुठपर्यंत पोरं तुमची सांगू आजीबाई? चष्मेवाले आजे, पोरं तुमची आहे तू म्हणती ना मा सोन्यानं मा बाबड्यानं मा अवतानं पिंटिया, बरोबर आहे का नाही? पण तुझी पोरं कुठपर्यंत तुमची दाखवून देऊ का तुम्हाला? तुमची पोरं कुठपर्यंत तुमची दाखवून देतो. इथं कोण आहे? साध्या भाषेत सांगू राहिलो सर्वांना कळण म्हणून. इथं कोण आहे? नवरदेव नवरी साध्या भाषेत, बरोबर. तुमची मुलं कुठपर्यंत तुमची आहे सांगू? फक्त एकमेकाचा करण मिळेपर्यंतच तुमची आहे. एकदा की एकमेकाचा करण एकमेकाला मिळला रे मिळला. आम्हाला आई नको, बाप नको, कोण पाहिजे? सोन्याचा पप्पा मी नाही का? इथपर्यंतच आम्ही तुमची आहोत. म्हणून पोरं सुद्धा तुमची नाही. तोपर्यंत माहिती माझा लेक आणि सुनबाई, म्हणून आम्हाला तुमची गरज नाही. कळलं? इथपर्यंतच आहे तुमची मुलं, लक्षात ठेवा. परंतु बायको सुद्धा तुमची नाही. ते मशाला महाराज असं का म्हणता बायको तुमची नाही म्हणून? जर बायको तुमची असती तर म्हातारपणाला म्हातारा म्हातारीची वाटणीच झाली नसती. थोडक्यात सांगू, अरे दोन मुलं वेगळी निघाली, वेगळी. एकाने म्हातारा वाटून घेतला महाराज, एकाने म्हातारी वाटून घेतली महाराज. इकडच्या वट्टेवरती म्हातारा बसायचा, इकडच्या वट्टेवरती म्हातारी बसायची महाराज. अरे एकमेकाच्या तोंडाकडे ती म्हातारा म्हातारी माकडासारखं टूटरो एकमेकाच्या तोंडाकडे पाहिजे. एकमेकासारखं बोलायला, परंगठुलीने बोलायला. आहे का बायको तुमची? काय म्हणायची ती म्हातारी सांगू आजी? म्हातारी काय म्हणायची सांगू? चोरी झाली तुला बोलण्याची, चोरी झाली तुला बोलण्याची, लाज मला सांगण्याची, हो लाज मला सांगण्याची, हो लाज मला सांगण्याची. चोरी झाली तुला बोलण्याची, चोरी झाली तुला बोलण्याची, लाज मला बोलण्याची, हो सांगण्याची, लाज हो सांगण्याची. हे बायका पोरं सुद्धा तुमची नाही. तरी सुद्धा या बायका भरणारी रात्र दिवसाचे कबर कष्ट करतो, देवाला धर्माला विसरतो. पण पैसा कमवतो, रात्र दिवसाचे कबर कष्ट करतो, पैसा कमवतो, मोठा घरदार बांधतो, मोठा बंगला बांधतो, नाही का? परंतु महाराज चौथ्या चरणामध्ये सांगतात, तू म्हणशील घरदार हे क्षेत्राईल सार, तू म्हणशील घरदार हे क्षेत्राईल सार, मिळवण्याची आपली घर गावाच्या बाहेर, गेरे गेरे हरिनाम गे माया सारी सोडून दे, गेरे गेरे हरिनाम गे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतो घाई घाई, संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी संसाराच्या पायी महाराज तू म्हणशील घरदार हे तेच राहिलं सार, मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर बाबा. अरे 10 लाखाचा बंगला बांधला, 20 लाखाचा बांधला, अरे 50 लाखाचा बंगला बांधला, तुमचा नाही. काय म्हणतात महाराज? अरे 50 लाखाच्या बंगल्यामध्ये तुम्ही आम्ही 2 दिवसाचे पाहुणे आहोत, म्हणून 50 लाखाचा बंगला तुमचा आमचा शेवट करणार नाही. शेवट करणारा बंगला गावाच्या बाहेर 3 पत्र्याचा बंगला तुमचा आमचा शेवट करणार आहे. म्हणून 50 लाखाचा बंगला बांधला, माझा माझा म्हणू नको, छातीला बडू नको. मग तुम्ही म्हशाल महाराज तुम्ही एवढं सांगता, मग हा संसार करायचाच नाही का? नाही का? तुम्ही एवढं सांगता मग हा संसार करायचाच नाही का? आमची शेणा मारतात रे बाबानो, संसारला सोड म्हटले तुम्ही, आम्ही संसार सोडू शकत नाही. आणि संसार सोडा असंही नाही, पण या संसारामध्ये जाऊन जर तुम्हाला सुखाची प्राप्ती पाहिजे असेल तर काय कर? घेता घेता नाम, अरे नाम विठोबाचे, घेता घेता नाम नाम विठोबाचे, पर्वत
कपाचे परबंद दारातील कपाचे परबंद दारातील कपाचे घेता घेता नाम विठोबाचे घेता घेता नाम विठोबाचे परबंद दारातील कपाचे परबंद दारातील कपाचे परबंद दारातील कपाचे महाराज या संक्रमित सुखाची प्राप्ती झाली काय करणार मला त्या भगवंताचं नाम मुखामध्ये घे तुझ्या जीवनामध्ये निश्चित सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय नाही लक्षात ठेवा आणि एवढं सांगून जर तुम्ही नाही ऐकलं ना तर तुकडोजी महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात काय सांगतात तुकडोजी महाराज तुकड्या मने घोडे हाती त्याची तेला होईल माती तुकड्या मने घोडे हाती त्याची तेला होईल माती रावण मेला पंचद्रावी तशीच होईल गती रे गेरे हरिनामगे माया सारी सोडून दे रे गेरे हरिनामगे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला तू रडतो धाई धाई संसाराच्या पायी 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 महाराज कोणत्या विषयी आपण एवढं बोललो नागवा नवरा म्हणजे संसार विषयावर आपण एवढं बोललो नाही का आता नागी नवरी म्हणजे माया जोपर्यंत तुम्ही या मायेला बाजूला सरत नाही तोपर्यंत ही माया तुम्हाला आम्हाला या संतांच्या संगतीचा लाभ देणार नाही कठीण माया आहे म्हणून नागनवरी नवरीने केली नागनवरी नवरा येडीला या मायेनं तुम्हाला आम्हाला घट्ट गुरफाड या संसारामध्ये घेतली आहे लक्षात ठेवा आणि बाबा रे बाबा बाबा पार कोणतं 1.5 तास झाला लग्न लागेल बाबा तात्काळला आता काय काय नाही तेव्हा हा म्हणतोय तो बोलव होतो हाय काय नाही बाबा रे बाबा येतना माझा लगीन लावा येतना माझा लगीन लावा बाबा रे बाबा येतना माझा लगीन लावा बाबा येतना माझा लगीन लावा येतना माझा लगीन लावा लगीन लावा माझा लगीन लावा लगीन लावा रे बाबा येतना माझा लगीन लावा परंतु नाथमहाराज म्हणतात कोणतं लग्न लावायचं कोणाशी हात जोडायचे कोणता हार घालायचा मग ती मशाल मारत असं का म्हणतात कोणाशी लग्न लावायचं म्हणजे इथे नवरी उपलब्ध आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये एक असेल एकमेकाचं लग्न लावायचं नाही का परंतु महाराज म्हणतात यांच्याशी लग्न लावायचं नाही जर का तुम्ही यांच्याशी लग्न लावलं पहिलं का 1.5 तास उभं आहे हालत आहे का पण लग्न लागायशिवाय हाय का नाही मग लग्न यांच्याशी लावायचं नाही या आत्म्याचं लग्न परमात्म्याशी लावा आत्म्या सांगितलं परमात्म्याशी सांगितलं भगवंताला आपलंच करून गेलं सांगितलं 1 रुपये व्हायला सांगितलं मग लग्न यांच्याशी लावायचं नाही आणि एकदा की लग्न लावायचं म्हटलं की एकमेकांशी हात जोडून आलं नाही का परंतु महाराज म्हणतात यांच्याशी हात जोडायचे नाही मग कोणाशी हात जोडायचे यांच्याशी मग हात जोडायचे कोणाशी जर का तुम्ही यांच्याशी हात जोडले विचारा आमच्या आजीबाईला काय त्रास होतोय आजीबाई मला सांगा तुम्ही यांच्याशी हात जोडले रात्रंदिवसाचे कबाड कष्ट केले हाडाची काढे केले आता भारुडाला आले तरी वरगुडगे करून बसले खरंय का खोटंय भारुडाला आले तरी गुडघे बसून भीती नाही कशामुळं हा 10 मिनिटाचा करंट घेतल्यामुळं हा 10 मिनिटाचा करंट एवढा कठीण आहे आजीबाई शेवटच्या क्षणापर्यंत सुटत नाही हाडाची काढे केल्याशिवाय राहत नाही म्हणून महाराज म्हणतात यांच्याशी हात जोडायचे नाही मग कोणाची हात जोडायची कोणाची हात जोडायची महाराज हात जोडून देवाची भक्ती करा हात जोडून त्या भगवंताला शरण द्यायला सांगितलं भक्ती करायला सांगितलं म्हणून यांच्याशी हात जोडायची नाही आणि इथे की एकमेकाचे जोडलेले हात सुटले की तुला मी काय करतो एकमेकाच्या गळ्यामध्ये सुंदर असा फुलांचा हार घालतो नाही का परंतु महाराज म्हणतात तो 1.5 तासामध्ये सुकणारा फुलांचा हार घालायचा नाही मग कोणता हार घालायचा महाराज 1.5 तासामध्ये सुकणारा फुलांचा हार घालू नको 108 मनाची पवित्र तुळशीची माळ घाला
काय करायला सांगितलं 108 महिन्याची पवित्र तुळशीची माळ घाल बाबा. अरे शेवटच्या क्षणाला बहिणीने बांधलेला प्रेमाचा करगोटा तुझ्या संगती नाही, परंतु पवित्र तुळशीच्या माळीला शेवटच्या क्षणाला तुम्ही हात लावणार नाही. मग मला सांगा पवित्र तुळशीची माळ तुमच्या आमच्या संगतीची तीच का तमा मला आवडत नाही हो. माणसं विचित्र महाराज मेल्यावरती तुळशीचा पाला तोंडामध्ये कोंबतात, पण जिवंतपणे पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालत नाही का? मला सांगा अरे दारू पिऊन मेला त्याच्या तोंडामध्ये तुळशीचा पाला कोंबला, उलटी त्याचा आत्मा पवित्र नाही रे, त्याला चेक ठेवा. अरे मेल्यावरती तुळशीचा पाला तोंडामध्ये कोंबण्यापेक्षा जिवंतपणे पवित्र तुळशीची माळ घालून या आत्म्याला या देहाला पवित्र बनवा कळालं. अरे बाबा रे बाबा, बाबा रे बाबा, येतो ना माझं लगीन मंडळी. आता लग्न सगळा शॉर्टकट मध्ये संपलेला आहे. या ठिकाणी आता नाव घेण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी पहिल्या प्रथम आमचे कारभारी नाव घेतील, नंतर मी घेते. घ्या कारभारी, घ्या नाव घ्या. पाहिलं का मंडळी, त्याचा काय तो शेवटलं ते म्हणता नाव नाही येत मला. त्याचा काय तो शेवटलं सुटलं त्यांनी काल नाव गाव विचारलं आहे काय नाही. मग त्यांना गाडी माणसाचं कसं चालतं, पण आपल्या बाया माणसाचं काय चालतं का आजीबाई? मग घेऊ काय नाव? आजीबाई घेऊ? नक्की यांचंच घेऊ का? यांच्यापेक्षा मला ते ढोलकीवाला शिकणं दिसतंय. बरं यांचंच घेते आहे का? रिमझिम जाते खिडकी वाट पहाटे, रिमझिम जाते खिडकी वाट पहाटे, खिडकीला 3 तारा अडकीताना घुंगर बरा सुपारी कप्पे करा करा पान खाते करा तेरा. तिकुणाला व्यापारी व्यापारी सुपारी, व्यापारी घेते हंडा, पाणी भरती गंगाचं, वाड बनते भिंगाचं, वाड्यात वाड 7 वाड, 7 वाड्यात 7 दरवाज, 7 दरवाज्यात 7 कुलप, 7 कुलपाची होती मी किल्ली, उघडती देऊ खोली, देऊ सुद्धा कोट होती गादी, गादी होती उशी, उशी होती बशी, बशी सुद्धा कप कपत दूध, दुधात पडली माशी, हिरामनराव गेले काशी, म्हणून यांच्या नावाने उपवास करते कार्तिक एकादशी. घेतं का नाही माझं नाव? नाही. यांच्या अर्थ अजून के घेते आहे का? मंदिरात होती देवळी, मंदिरात होती देवळी, देवळीत होता पेढा, आणि हिरामनवर माझं नाव घेता येत नाही तर हा केशव गवळ्याचा रेडा. शेजमंडपी दोघीची दोघी, शेजमंडपी दोघीची दोघी, एका जनार्दनी नाचती दोघी, आणि बाबा रे बाबा, बाबा रे बाबा, येतो माझं लगीन, माझं लगीन, बाबा रे बांधा शिकना, बांधा शिकना, बांधा शिकना, बांधा शिकना, बांधा शिकना, बांधा शिकना, बांधा शिकना.